आज आपण अत्यंत बहुगुणी भरपूर व्हिटॅमिन सी असलेल्या आवळ्यांपासून आंबट, गोड, तिखट, तुरट अशा सगळ्या चवी असलेलं मस्त चटपटीत आवळ्याचं लोणचं करणार आहोत। लोणचं जास्त प्रमाणात करून ठेवून देऊ शकता आणि वर्षभर लोणच्याचा आस्वाद घेऊ शकता। लोणचं चवीला इतकं छान होतं की या पद्धतीने एकदा लोणचं केल्यावर नेहमी याच पद्धतीने लोणचं कराल याची मी खात्री देते। हाय, मी स्मिता, मस्ती कक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर हे लोणचं करण्यासाठी इथे मी 25 मस्त ताजे आवळे घेतले आहेत। वजनी अर्धा किलो आवळे आहेत। आवळे अगदी व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। आता हे आपण वाफवून घेणार आहोत। 15 मिनिट वाफवायला ठेवते। आवळे 15 मिनिट वाफवून झाले की थोडे गार होऊ द्यायचे आणि गार झाल्यावर याच्या बिया काढून घ्यायच्या आणि पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या। आता लोणच्याचा खास मसाला बनवूया। यासाठी मी इथे 2 चमचे धणे घेतले आहेत, 1 चमचा जिरं घेतलेला आहे, 1 चमचा बडीशोप घेतली आहे, अर्धा चमचा मेथी दाणे, 5 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, 10-12 मिरी दाणे। हे सगळे मसाले 2 मिनिट भाजून घ्यायचे आहेत। आता यामध्ये 4 चमचे म्हणजेच पाव वाटी मोहरीची डाळ घालायची। मोहरीची डाळ फक्त थोडी गरम करून घ्यायची आणि हे सगळे मसाले आता थोडे गार झाले की मिक्सरमधून याची पावडर करून घ्यायची। तर इथे आपला लोणच्याचा मसाला तयार आहे। आता आपण लोणचं करायला घेऊया। स्टीलच्या कढईत मी अर्धा वाटी तेल घेतलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा हिंग घातला आहे। हिंग नक्की घालायचं। आता यामध्ये आपण वाफवून घेतलेले आवळे घालूया। 1 मिनिट परतून झाल्यावर यामध्ये बाकीचे मसाले घालूया। 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि आपण केलेला लोणच्याचा मसाला यामध्ये घालून घेते। यामध्ये अर्धा चमचा नेहमीचं मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ घातलं आहे। यामुळे आवळ्याच्या लोणच्याला मस्त चटपटीत स्वाद येतो। सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून झाल्या की यामध्ये मी आता 1 कपभर गूळ घालते आहे। आमच्याकडे थोडं गोड लोणचं आवडतं म्हणून मी 1 कपभर गूळ घातला आहे। तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर थोडं गूळ कमी घाला, गोड आवडत नसेल तर गूळ नाही घातला तरी चालू शकतं। गूळ वितळला आणि आवळ्याला पाणी सुटलं की हे थोडं पातळ होतं। पातळ झाल्यानंतर पुन्हा 2-1 मिनिट शिजवून घ्यायचं आणि याचा हा जो पाक आहे तो असा जर वरून खाली चमच्याने टाकताना शेवटचा थेंब अगदी हळूहळू पडला तर समजायचं आपलं लोणचं अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे। किंवा थोडं बोटाने चेक करून बघायचं, पाक थोडा चिकट वाटला की गॅस बंद करायचा। तर इथे आपलं लोणचं अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। इथे आपलं लोणचं अगदी व्यवस्थित गार झालेलं आहे। गार झाल्यावर तुम्ही बघू शकता अजिबात खूप पातळ नाही आहे किंवा खूप घट्टही झालेलं नाही आहे। तर लोणचं गार झाल्यावर एका काचेच्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं। फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर अगदी वर्षभर हे लोणचं व्यवस्थित टिकतं। आवळ्याच्या सीझनमध्ये हे लोणचं करून ठेवा आणि वर्षभर या लोणच्याचा आस्वाद घ्या। लोणचं कसं वाटलं हे कमेंट करून सांगा। आवडलं असेल तर लाईक करा आणि अजून फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा।